तरुणांच्या भविष्याचा विचार करणारं व्यक्तिमत्व म्हटलं तर परळे निनाई गावचे सुपुत्र संदीप घोलप साहेबांचंही आयोजन संयोजनच्या वतीने सहर्ष हार्दिक स्वागत करतो। त्याचबरोबर आजचे आमचे समालोचक साथी पश्चिम महाराष्ट्राचा बुलंद आवाज, कराडचा बुलंद आवाज, आवाज कुठला पण असू दे तुम्हाला ऐकायला आणि महाराष्ट्राला ऐकायला मिळतो ते महत्त्वाचं आहे। पण आपण आजच्या दिवसभराच्या सत्रापासून आपण ज्यांचा खरोखरच सुमधुर वाणीतून या स्पर्धेचं स्वरूप आपल्यापर्यंत पोहोचवलं ते आदरणीय आशिषजी चोरगे सर यांचा शुभ सन्मान सचिन पाटील मुंबई पोलीस यांच्या शुभ हस्ते केला जाईल। चला आता शुभ सन्मान होता। श्री विठलाई देवी चषक 2025 पर्व दुसरं या दरम्यान आज सकाळच्या सत्रापासून ज्यांनी आमचे समालोचक साथी समालोचनाची साथ या स्पर्धेस दिली त्यांचा शुभ सन्मान मुंबई पोलीस मध्ये कार्यरत असणारे व्यक्तिमत्व सचिन पाटील साहेबांच्या शुभ हस्ते मायेची शॉल, प्रेमाचं प्रतीक, पुष्पगुच्छ आणि सन्मानाचं अभिमानाचं सन्मानचिन्ह देऊन सन्मान केला जातोय। जरा टाळ्या होऊ द्यात आवाज कराडकरांचा यांच्यासाठी नक्कीच वेल्डन आशिष सर, आपण आपला अमूल्य वेळ देऊन या स्पर्धेसाठी आपली सुमधुर वाणी आम्हास ऐकायला मिळाली आणि खरोखरच तुमच्या अनुभवाचे शिदोरी आमच्यासोबत तुम्ही शेअर केलात त्याबद्दल तुमचंही मी समालोचक आवाज शाहूवाडीचा राज कस्तुरे खरोखरच मनाच्या अंतकरणापासून खूप खूप आभार व्यक्त करतो आणि आपल्या पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा देतो। देवी चषक 2025 दरम्यान या अगोदरच्या सामन्यामध्ये धोंडेवाडी संघ विजयी झाल्याबद्दल त्यांच्या संपूर्ण सहकार्यांना टीम्स मेंबर्सना बापू धोंडे यांच्याकडून 2000चं कॅश पारितोषिक घोषित केलं। वेल्डन बापू, तुमच्यासारखे जर बापू या समाजात असतील तर समाज निरंथक कुठेच कमी पडणार नाही हे या क्षणाला नक्की सांगून जातो। चेंडू जातोय सीमा पार, चौकार डीजे। सकाळच्या सत्रापासून मैत्रीच्या दुनियेतील राजा माणूस आणि आपल्या तरुण मित्रांच्या सहवासात आनंदात आणि आनंद द्विगुणित करण्यासाठी उपस्थित राहिलेले युवा उद्योजक आणि कडवे गावची शान, स्वाभिमान अभिमान म्हणून ज्यांच्याकडे आपण पाहू ते आदरणीय युवा उद्योजक सचिनजी गांधी यांचंही मनाच्या अंतकरणापासून सहर्ष देहदिला स्वागत करतो। कारण आपल्या धावत्या मुंबईच्या या त्याचबरोबर मुंबई पोलीसमध्ये कार्यरत असणारे पोलीस कॉन्स्टेबल संतोष कवठे, नेरूळ पोलीसमध्ये कार्यरत असणारे कॉन्स्टेबल पोलीस हवालदार संतोष कवठे, नेरूळ पोलीस ठाणे यांचा शुभ सन्मान पोलीस कार्यरत असणारे तुमचे सहकारी सचिन पाटील सरांच्या शुभ हस्ते केला जाईल।
त्याचबरोबर विकास घोडे पाटील साहेब एका नावाचा नामोल्लेख नक्कीच करेल. पाटील साहेब प्रामुख्याने एक गोष्ट सांगावीशी वाटते, कारण स्पर्धा आणि संस्था असोसिएशन खूप आहेत, पण निस्वार्थपणे कार्य करणारी एवन जोडी म्हणून आपण ज्यांच्याकडे पाहतो ते या असोसिएशनचे संस्थापक पैलवान अजित पाटील आणि त्यांच्या समवेत माजी अध्यक्ष प्रशांत पाटील. या जोडीचं काम खरोखरच वाखण्याजोगं आहे मित्रांनो. कोणत्याही पार्सलिटीची दिशा न पाहता कार्याची दिशा पाहून त्या कामाची वाहवा नक्कीच करायला हवी. आता मात्र फ्लाइट शॉट, चेंडूची बाबार, षटकार डीजे. धावफलकावरती आपण पाहतोय 13 धावा. पहिल्या षटकाखेरीज संघाची धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय 13 धावा. आतापर्यंत 2 विकेटचं पतन झालंय. आपण मर्यादित 2 षटकांचे सामने खेळत आहोत आणि खरोखरच आई विठलाई देवीचा नावाचा जयघोष सकाळच्या सत्रापासून आपण पाहतोय. कळंबोली छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणावरती आपण पाहतोय. फाईनलेगच्या दिशेला चेंडूला फक्त दिशा नव्हे, ही गोलंदाजाची दिशा बदलणारा फटका पाहायला. चेंडू सीमाबार, चौकार. रामवाडी शितूर वर्सेस विद्यमान यजमान संघ श्री विठलाई देवी स्पोर्ट्स कडवे दरम्यान नाणेफेकी केली जाईल. मी आदरणीय विकास घोडे पाटील दादा, त्यांच्या समवेत स्वानंद नेर्लेकर असतील, संदीप गोलब साहेब असतील, त्याचबरोबर कडवेगावचे युवा उद्योजक संदीपजी गांधी सर असतील, त्याचबरोबर लेजंड क्रिकेटर पिंटू पाटील आणि या सर्वांना जाणारं व्यक्तिमत्व म्हटलं तर या असोसिएशनचे संस्थापक पैलवान अजित पाटील. या सर्वांना मी विनंती करतो या स्पर्धेतील सेकंड लास्ट सामन्याची नाणेफेक करून घ्यायचे. चेंडू सीमाबार, षटकार डीजे. चला आदरणीय मान्यवरांना मी विनंती करतो, आदरणीय विकास घोडे पाटील साहेब, कोखरूड गावचं एक प्रतिनिधित्व आणि खरोखरच गावाचं नाव अखंड महाराष्ट्राच्या आपल्या स्पर्धेच्या माध्यमातून घेऊन जाणारं व्यक्तिमत्व. चला आत्ताच्या होणाऱ्या सामन्याची नाणेफेकी सर्वांच्या अनुमताने आणि आतापर्यंत आपणा समोर खरोखरच ज्याने एक चांगली माहिती दिली ते
स्वानंद नेर्लेकर सरांचं खरोखरच कौतुक करावं लागेल. सन्मान आणि अभिमान आणि स्वाभिमान कसा जपावा याचं उत्तम उदाहरण त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळालं. मी आदरणीय संतोष कवटे पोलीस हवालदार यांना विनंती करतो की स्वानंद नेर्लेकर साहेबांचा आवाज आणि त्यांच्या अनुमताने तुमच्या हस्ते शुभाश आत्ताची नाणेफेकी व्हावी अशी सर्व मान्यवरांची इच्छा आहे आणि त्या इच्छेचं खरोखरच तुम्ही नक्कीच आत्ताच्या या नाणेफेकीत आपणाला पाहायला मिळेल. संतोष कवटे सर पोलीस हवालदार नेरूळ पोलीस ठाणे यांच्या शुभ हस्ते शुभ सन्मानाने आणि मान्यवरांच्या सन्मानाने ही नाणेफेकी केली जाते. सामना आपण पाहणार आहोत श्री विठलाई देवी स्पोर्ट्स कडवे वर्सेस श्री ज्योतिर्लिंग क्रिकेट स्पोर्ट्स रामवाडी शितूर दरम्यान. चला तिसरा डोळा कामाला लागलाय. आपल्यापर्यंत तिसऱ्या डोळ्याचं काम पोहोचवलं जाईल. चला आणि या चेंडूचा लेखाजोखा आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवतोय. शेवटच्या चेंडूवरती आउट विकेट तिसऱ्या डोळ्याने आपलं कार्य केलेलं आहे आणि शितूर रामवाडी संघाचा प्रथम क्षेत्ररक्षण आहे. बॅट फर्स्ट शितूर रामवाडी संघाने प्रथमतः फलंदाजीचा डिसिजन घेतलेला आहे. चला या अगोदरच्या सामन्यातील प्लेयर ऑफ द मॅच मॅन ऑफ द मॅच या अगोदरच्या सामन्यातील प्लेयर ऑफ द मॅच विशाल धोंडे. विशाल धोंडे या चला फलंदाज त्वरित पाठवा मित्रांनो. सकाळच्या सत्रापासून आपण पाहतोय श्री विठलाई देवी चषक 2025 पर्व तिसरा जरी असेल तरी अखंड महाराष्ट्रातील नामवंत स्पर्धेच्या खरोखर त्या पंक्तीत जाऊन बसणारी ही स्पर्धा आपण पाहतोय. कडवे गावचं आयोजन आणि तरुणाईचं खरोखरच संयोजन सर्व तरुण वर्गाचं कौतुक करावं तितकं कमीच. विद्यमान चालू असणारा सामना आपण पाहतोय. या अगोदरच्या सामन्यातील प्लेयर ऑफ द मॅच विशाल धोंडे. वेल डन विशाल, तुझ्या पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा आणि असाच तुझ्या खेळाच्या जोरावरती तू संघाला या स्पर्धेच्या मुख्य आकर्षणापर्यंत घेऊन जाशील ही तुझ्या खेळाची नजाकत पाहताना आम्हासही कळतंय. स्ट्राइक एंडला दीपक, नॉन स्ट्राइकला स्वप्नील. स्वप्नील पाहायचंय आपल्या संघाचं आपल्या सहकाऱ्यांचं स्वप्न साकार करेल का. त्याच्या खेळीने आपणाला तो खेळ पाहता येईल. 12 चेंडू 30 धावा, 30 धावा 12 चेंडू. विजयाच्या समीप जर आपणास जायचं असेल तर नक्कीच मोठ्या फटक्यांची नजाकत पेश करावी लागेल. नोमॅन झोनला चेंडू डिलिव्हर होतोय परंतु चेंडूला चांगलं प्रोटेक्शन पाहायला मिळतंय. उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण एका धावेने श्रीगणेशा होतोय. वाकुर्डे संघाला जिंकण्यासाठी 11 चेंडू आणि
29 धावांची गरज असेल. आता मात्र स्ट्रेट ड्राईव्हचा फटका आणि पाहायचा चेंडूला आणि चांगला मित्रा थोडस स्वतःचंही भान ठेव. जीवापेक्षा मोठं काही नाही मित्रा. स्पर्धा आजची उद्यालाही तू तुझ्या कष्टाने मेहनतीने तू जिंकू शकतोस, पण स्वतःला इंजुरी होणार नाही याची दखल घेणं पण तुझंच काम आहे. त्यासाठी आयोजक जबाबदार राहणार नाहीत. एका धावेने मात्र संघाचा धावफलक पुढे जाईल. संघाची धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय 6. पहिल्या विकेटचं पतन होत आहे. फलंदाज माघारी परतेल, परंतु येणाऱ्या फलंदाजाला मात्र मोठी कामगिरी करावं लागेल. दीपक नावाचं वादळ क्षमता दीपकची जागा घेण्यासाठी आलाय तो अनिकेत. खरोखरच अनिकेतला मात्र मोठा खेळ करावा लागेल, मोठी खेळी करावी लागेल. कारण ज्या गावाचं टी शर्ट जर्सी मी परिधान केले त्या गावाची माझ्याकडून काहीतरी अपेक्षा आहे. त्या खेळाची नजाकत नक्कीच माझ्याकडून तर करावी लागेल. कारण अपेक्षांचं ओझं घेऊन जाताना खरोखरच मनगटी ताकद आणि खरोखरच तुमचा मनसुबा जर साफ असेल तर ते विजयाचं शिखरही तुम्ही सहज पार पडू शकता, हे या क्षणाला नक्की सांगतो. पंचांचे हात मात्र खोलतील. पंचांकडून स्वैर चेंडू घोषित अतिरिक्त धावेच्या रूपानं संघाचं धावफलक मात्र पुढे जाईल. संघाची धावसंख्या धावफलकावरती आपण पाहू 7 धावा. सकाळच्या सत्रापासून आपण पाहतोय गुणलेखकाची भूमिका निभावतोय तो आमचा छोटा मित्र ओमकार धामनकर. आता मात्र चेंडूला चाबूक शॉट म्हणा लागेल. चेंडूची बाबार चौकार डीजे. गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहतो नवनीत. आता मात्र सलामी चेंडू खरोखरच स्ट्रेट ड्राईव्हच्या दिशेने चेंडूला खरोखरच फटकावलाय. चेंडू सीमापार षटकार. धावा आणि आता मात्र 6-13चं समीकरण आहे. 6 चेंडू 13 धावा. 13 धावा समीप विजयाच्या. खरोखरच कोण जाईल, गोलंदाज की फलंदाज? कारण खरोखरच ज्याची शैली नजाकत पेश करणारे असेल तोच या सामन्याचा बाजीकर म्हणून आपल्याला पाहायला मिळेल. चेंडूवरती प्रहार चढवला पण चेंडूला मात्र प्रोटेक्ट केलाय फलंदाज. मोठी विकेट माघारी परतते. अशा ज्या फलंदाजावरती होता त्याला माघारी परतवलंय आणि या क्षेत्ररक्षकाचं नाव आहे आकाश. जणू काही आकाशाला गवसणी घालणारा त्या झेलाला खरोखरच कवेत घेऊन खरोखरच या फलंदाजाला परतीचा प्रवास करायला लावणारा आकाश. वेल्डन आकाश. खरोखरच तुझ्या आत्ताच्या या क्षेत्ररक्षणाचं कौतुक करावं तितकं कमीच. स्वप्नील खरोखरच आपल्या विजयाचं स्वप्न उराशी वाळून आलेला तसाच
नैराश्याची भूमिका निभावत माघारी परतला आणि आता त्याची जागा घेण्यासाठी आलाय तो सचिन. कारण आपण सचिन हे नाव म्हटलं तर मास्टर ब्लास्टर क्रिकेटचा देव म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं त्या नावाचा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. चार वाराचं समीकरण आहे. चला, कानमंत्राची वेळ निघून गेलेली आहे मित्रांनो. अजिबात टाइमपास करू नका. वेळेचं बंधन आहे. आयोजन संयोजनी कमिटीचा विचार मानस हेतू एवढाच, तुम्ही सर्वांनी त्याचा मनमुराद आनंद घ्यावा. आणि हा झेल बाद होतोय. बॅक टू बॅक विकेटचं पतन. आणि याच बरोबर आत्ताच्या झालेल्या सामन्यातील